नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या आवडत्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक अगदी सोपी, झटपट आणि चविष्ट भाजी, मसाला भेंडी। भेंडी ही आपल्या सगळ्यांच्या घरात हमखास केली जाणारी भाजी आहे, पण आज आपण तिला एक खास झणझणीत मसाल्यांचा तडका देऊन अजून स्वादिष्ट बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या मसाला भेंडीच्या झणझणीत रेसिपीला। आपण मसाला भेंडी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते पाहूया। मी इथे अर्धा किलो कवळी भेंडी घेतली आहे, 1 चमचा जिरी घेतली आहे, अर्धा चमचा मोहरी घेतली आहे, 1 चमचा मीठ घेतला आहे, हाफ टेबलस्पून मी इथे हळद घेतली आहे, 1 टेबलस्पून मी घरचा मसाला घेतला आहे, 1 टेबलस्पून मी कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि 1 वाटी मी शेंगदाण्याचा बारीक कूट घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण भेंडी ही स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती आता आपण कट करणार आहोत। आपण मध्यम आकारामध्ये ही भेंडी कट करणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी भेंडीचे 4 काप केले आहेत। अशा प्रकारे मी सर्व भेंडी ही कट करून घेणार आहे। आता इथे तव्यावर मी 1 चमचा तेल घेतलं आहे, त्यामध्ये आपण आता जिरी मोहरी टाकणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्या जिरी आणि मोहरीला तडतडली आहे। आता मी यामध्ये हिंग ॲड करत आहे। आता आपण यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड करत आहोत। आता मी यामध्ये घरचा मसाला ॲड केला आहे। आता आपण यामध्ये हळद ॲड केली आहे। हे मसाले मी चांगले परतून घेणार आहोत। आता मी यामध्ये भेंडी ॲड करत आहे। भेंडीला पण आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये मीठ ॲड करत आहे। आता ही चिरलेली भेंडी मी व्यवस्थित परतून घेत आहे। आता मी याच्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटे शिजवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आता आपली ही भेंडी शिजली आहे। आता मी हिला 1 ते 2 मिनिटं असंच विदाऊट झाकण ठेवणार आहे। आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत। आणि हिला आता आपल्याला परत चांगली परतून घ्यायची आहे। प्रकारे आपली ही मसाला भेंडी रेडी झालेली आहे। मित्रांनो, ही आहे आपली झणझणीत आणि मस्त मसाला भेंडी। हिला तुम्ही गरमागरम पोळी, पराठा आणि भाकरीसोबत सर्व करू शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजून अशाच खास रेसिपींसाठी स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढच्या भागात आपण आणखी एक भन्नाट आणि स्वादिष्ट रेसिपी घेऊन येणार आहोत। तोपर्यंत खुश राहा, स्वादिष्ट खा आणि आपल्या घरच्या चवचा आनंद घ्या। धन्यवाद।